शपथ तुला तू चुकीचं वागणार नाही, शपथ तुला तू चुकीचं वागणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, मान बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, शपथ तुला तू चुकीचं वागणार नाही, शपथ तुला तू चुकीचं वागणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, ओ माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, जीवाचं रान करून तुला वाढवले, स्पीड वाढवा थोडी, स्पीड वाढवा, वाढवा अजून, जीवाचं रान करून तुला वाढवले, कष्ट करून त्यांनी तुझे हट्ट पुरविले, हट्ट पुरविले, कष्ट करून त्यांनी तुझे हट्ट पुरविले. अगं माझ्या ताई, तुला लहानाचं मोठं करताना तुझ्या आई वडिलांनी दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, तुझे सगळे हट्ट पुरवले. अरे तू सांगितलेला शॅम्पू तुला आणून दिला, तू सांगितलेली पुस्तकं तुला आणून दिली, परंतु आपण त्यांच्या कष्टाचा काहीच मोल ठरवत नाही, म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जीवाचं रान करून तुला वाढवले, कष्ट करून त्यांनी तुझे हट्ट पुरविले, हो कष्ट करून त्याने हट्ट पुरविले, कष्ट करून त्याने हट्ट पुरविले. कष्टाला कुठं तडा जाणार नाही, त्या कष्टाला कुठं तडा जाणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही. ताई तू बापाच्या काळजाचा तुकडा, ताई तू बापाच्या काळजाचा तुकडा तुझ्या जिंदगीत होई आईचा जीव थोडा थोडा, तुझ्या जिंदगीत होई आईचा जीव थोडा थोडा. अगं ताई, तू बापाच्या काळजाचा तुकडा आहे, अरे तू थोडी उशिरा जरी घरी आली तरी तुझ्या आईचा जीव कासावीस होतो. माझी लेक कुठे गेली असेल, आज माझं लेकरू घरी का नाही आलं, अरे माझ्या लेकीचा फोन लागत का नाहीये, जीवाचा तुकडा आहे तू. आणि म्हणून ताई तू बापाच्या काळजाचा तुकडा, तुझ्या जिंदगीत होई आईचा जीव थोडा थोडा, तुझ्या विना आईचा प्रेम भाग थोडा, तुझ्या विना आईचा जीव थोडा थोडा. माय म्हणजे काय माहितीये, अरे माय म्हणजे काय ते विचारा हिरकणीला, हिरकणीची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. अरे एवढी मोठी हिरकणी गवळण होती, त्यावेळी दूध विकण्यासाठी स्वतःच्या लेकराला पाळण्यामध्ये टाकून त्या रायगडावर गेली, रायगडाचे दरवाजे संध्याकाळी बंद होत होते, परंतु तिचा स्वतःचा पोटचा गोळा खाली पायथ्याशी तिच्या घरामध्ये झुळणीमध्ये झुलत होता. अरे माझा लेकरू रडत असेल, राजाच्या राजवाड्याचे दरवाजे बंद झाले, त्या माऊलीनं एका भयंकर कठड्याजवळ आली आणि त्या भयंकर कठड्याजवळून एवढ्या रात्री भयंकर नीरव शांततेमध्ये खाली उतरली. अरे रस्त्यामध्ये झाड काटे होते, ते सगळे काटे तिला रुटले, तरी सुद्धा लेकरासाठी ती खाली आली. म्हणून एकदा जोरदार टाळी त्या मातेसाठी वाजवा. म्हणून मला सांगायचं आहे, ताई तू बापाच्या काळजाचा तुकडा, तुझ्या चिंतेत होई आईचा जीव थोडा थोडा, तुझा जीव थोडा थोडा, तुझा साथ होईल तिचा जीव थोडा थोडा. ते आई बाप आतून कधी तुटणार नाही, आई बाप आतून कधी तुटणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार
बाजूला कोपऱ्यात जाऊन रडत असतो. अरे ज्यावेळी कानावर मंगलाष्टक पडतात की कुर्यात सदा मंगलम वधूवरम शुभम भवतु सावधान, हे शब्द ज्यावेळी कानावर पडतात त्यावेळी त्या मायेच्या डोळ्याकडे बघा फक्त आणि तुमचा बाप शोधून दाखवा. ज्यावेळी तुम्ही लग्नाच्या वेळी तुमच्या स्टेजवर उभं असाल त्यावेळी तुम्ही तुमचा बाप शोधून दाखवायचा. अरे तुमचा बाप बाजूला कोपऱ्यात जाऊन जाऊन रडत असतो आणि त्या आईवडिलांचे स्वप्न आपण एका क्षणात भंग करून टाकतो. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, बापाच्या अंगात असेल नवे नवे कापड, आईच्या अंगावर असेल नव कोर लुगड. हो आईच्या अंगावर असेल नव कोर लुगड, आईच्या अंगावर असेल नव कोर लुगड. त्या बापाला कन्यादान करू दे गताई, त्या बापाला कन्यादान करू दे गताई. माय बापाची मान झुकणार नाही, माय बापाची मान झुकणार नाही, आई बापाची मान झुकणार आई बापाची मान झुकणार नाही, आई बापाची मान झुकणार नाही. प्रेम म्हणजे आहे फक्त डोळ्यातलं काकण, प्रेम म्हणजे आहे फक्त डोळ्यातलं काकण. सावध हो ताई तू आई बापाची शान, सावध हो ताई तू आई बापाची शान. शिखरच्या गाण्यात रडतो बाप. खरंच मला सांगा, 2 अश्रू तरी तुमच्या डोळ्यात आले की नाही? आले ना? 2 तरी अश्रू तुमच्या डोळ्यात आले ना? ज्यांच्या डोळ्यामध्ये 2 तरी अश्रू आले त्यांनी फक्त टाळी वाजवा. आणि म्हणून शिखरच्या गाण्यात रडतो बापा, शिखरच्या गाण्यात रडतो बाबा. माय बापाची मान झुकणार नाही.